चला तर पहिली रेसिपी बघूया। मस्त अशी सॉफ्ट मऊ लुसलुसीत इडली सकाळी बनवाल तर संध्याकाळपर्यंत सॉफ्टच राहणार, कडक होणार नाही, वातळ होणार नाही। सर्वात आधी इडलीच्या स्टँडला व्यवस्थित असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि त्याचसोबत एकीकडे गॅसवर भांडं ठेवायचं, त्यामध्ये पाणी गरम व्हायसाठी ठेवायचं। इथे मी भांड्यामध्ये 2 कप इडली बॅटर घेतलेला आहे। इडली बॅटर कशा पद्धतीने बनवायचं याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, बघितला नसेल तर नक्की बघा। इडली बॅटर मध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। बॅटरची छान कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची। इडलीचं पीठ खूप पातळही नसलं पाहिजे आणि खूप घट्टही नसलं पाहिजे, व्हिडिओत दाखवते तशा पद्धतीचं असलं पाहिजे। खूप जास्त घट्ट असेल तर इडली व्यवस्थित फुलणार नाही, इडली सॉफ्ट होणार नाही, कडक होणार आणि पातळ झालं तरी पण इडली व्यवस्थित होणार नाही। इडलीचे बॅटर इडली स्टँड मध्ये थोडं थोडं टाकायचं, खूप पूर्ण भरायचं नाही। इडलीचे बॅटर जर प्लेट भरून टाकलं तुम्ही तर ती इडली फुलणार नाही, व्यवस्थित फुलायला जागा राहणार नाही। मी इथे छोट्या एका चम्मचनी चम्मच टाकताय, बघू शकता खूप जास्त फुल नाही भरताय। इडलीचं पीठ बनवण्यासाठी सोपं असं मेजरमेंट आहे, कुणालाही सहज लक्षात राहणार। 3 कप तांदूळ घेतले तर 1 कप उडदाची डाळ घ्यायची, 1 कप पोहे आणि 1 चम्मच मेथी दाणा घ्यायचा। 7 ते 8 तास भिजू घालायचे, त्यानंतर मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचे। इडलीच्या प्लेट अशा सेट करताना खालच्या इडलीवर वरच्या प्लेटची जाडी आली पाहिजे, अशा पद्धतीने सेट करायच्या। भांड्यामध्ये सगळीकडे वाफ व्यवस्थित पसरते। इडलीचे स्टँड उकळी आलेल्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं छान अशी इडली वाफवून घ्यायची। इडली बनते तोपर्यंत आपण दुसरी रेसिपी बघूया। इडली, डोसा, आप्पे यासाठी लागणारी खमंग अशी ओल्या नारळाची चटणी। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 कप ओल्या नारळाचे तुकडे टाकलेले आहेत, थोडासा कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूणच्या पाकड्या, 1 इंच अद्रकचा तुकडा टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं, 1 चम्मच साखर टाकलेली आणि 2 चम्मच डाळवं टाकलेलं, फुटाण्याची डाळ आणि अर्ध लिंबू पिळून टाकायचं। ओल्या नारळाची चटणी तुम्ही सहज बनवू शकता, बनवायला खूप सोपी आहे। थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं। खूप बारीकही नाही वाटत आहे मी आणि खूपच जाड पण नाही ठेवत आहे, रवाळ टेक्स्चर असलं पाहिजे, आमच्या घरी तसंच आवडते। तुम्हाला हवं तर तुम्ही एकदम बारीक पेस्टही करू शकता, तुम्हाला हवं तर तुम्ही अशीही खाऊ शकता। पण इथं मी जिरा, मोहरी, थोडासा हिंग, मस्त असा गरमागरम तडका बनवून टाकते। मस्त अशी झटपट खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे। 12 मिनिटं झाले, इडली वाफवते। इडली चेक करून घ्यायची, बघू शकता इडली छान वाफवल्या गेलेली आहे। गॅस बंद केला मी इथे आणि इडली बाहेर काढून ठेवताय, हलकीशी वाफ जाऊ देणार आणि सोबतच मी बटाटे पण उकडून घेतलेले आहेत, ते पुढच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे। इडली बघू शकता काय मस्त फुललेल्या आहेत। एक प्लेट बाहेर काढून ठेवायची, हलकेसे थंड झाल्या की इडल्या मुळत नाहीत, तुटत नाहीत, मग काढायच्या। बघू शकता काय मस्त अलगद इडली बाहेर निघालेली आहे, कुठेही तुटलेली नाही आणि किती सॉफ्ट झालेली आहे, बघूनच तुम्हाला समजत असेल कशी सॉफ्ट मऊ लुसलुसीत इडली आपली बनलेली आहे। इडलीला ओव्हर कुक पण करायचं नाही, जास्त वाफवायची नाही। 10 ते 12 मिनिटं झाले की एक वेळा चेक करायची आणि चाकू जर व्यवस्थित क्लीन निघाला, व्यवस्थित इडली वाफवल्या गेलेली आहे, त्यापेक्षा जास्त वाफवायची नाही। मस्त इडली अशी तयार झालेली आहे, बघू शकता काय मस्त दिसतंय। मस्त अशा सर्व करायच्या आणि मस्त अशा खायच्या। मुलांच्या डब्यासाठी तुम्ही बनवू शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता, खूप झटपट रेसिपी आहे। एक वेळा बॅटर बनवून ठेवलं तर आठवड्याभर तुम्ही अशा नवनवीन रेसिपीज बनवू शकता। व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, इडलीच्या पिठापासून भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज मी पुढे दाखवणार आहे। व्हिडिओला लाईक आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला असाच भरभरून सपोर्ट करत राहा। तिसरी रेसिपी बघूया। इडलीचे भांडं नसेल समजा तुमच्याकडे तर मग इडलीच्या बॅटर पासून तुम्ही इडलीचा ढोकळा पण बनवू शकता। इथे मी 1 कप बॅटर घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं। खूप पातळ करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही। एक प्लेट घेतली, प्लेटला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि जे बनवलेलं पीठ आहे मिक्स केलेलं आपण ते त्या प्लेटमध्ये ओतायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही मीठ आणि पाणी मिक्स करता, कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करता, तेव्हाच थोडासा सोडा पण टाकू शकता। मी सोडा न टाकताच बनवत आहे। ज्या भांड्यामध्ये मला ढोकळा वाफवायचा आहे ते भांडं मी आधीच गॅसवर ठेवलं होतं, पाणी कळकळीत गरम झालं। भांड्यामध्ये स्टँड ठेवायचं, त्यावर प्लेट ठेवायची आणि 10 ते 15 मिनिटं मस्त असा ढोकळा वाफवून घ्यायचा। तयार झाल्यानंतर एक तडका तयार करायचा। कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकलं, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी टाकायची, थोडासा कढीपत्ता टाकायचा, 1 हिरवी मिरची कट करून टाकायची, थोडासा हिंग टाकायचा आणि 2 ते 3 चम्मच तीळ टाकायचे, लगेचच मिक्स करून घ्यायचे। लगेचच अशा पद्धतीने तडका तयार करून घ्यायचा आणि सर्वात शेवटी टाकायचं धने पावडर, जिरे पावडर,
इथे मी धने जिरे पावडर अर्धा चम्मच टाकलेली आहे, मिक्स करून घ्यायची। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी हळद पण टाकू शकता। ढोकळ्याची प्लेट काढून घ्यायची। बघू शकता ढोकळा अजिबात चाकूला लागत नाही आहे, मस्त असा वाफवला गेलेला आहे। तुम्हाला हव्या त्या साईजचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे, कट करून घ्यायचा। इथे छोटे छोटे तुकडे करून घेते, म्हणजे काट्यानी चम्मचनी एक एक घास खाल्ल्या जाणार। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही पण कुठले नवनवीन पदार्थ इडलीच्या पिठापासून बनवता कमेंट करून नक्की सांगा। कट केलेला ढोकळा अशा पद्धतीने मस्त असा काढून घ्यायचा। इडलीचं पीठ जर बनवून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलेलं असेल आणि त्यापासून ढोकळा बनवत असाल तर सोडा टाकायला विसरू नका, थोडासा सोडा नक्की टाका। ढोकळा बघू शकता कुठलाही सोडा न टाकता, इनो न टाकता किती सॉफ्ट झालेला आहे। कट केलेला ढोकळा जो तडका आपण तयार केला त्यामध्ये टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा। कट केलेला ढोकळा असा तडक्यामध्ये फ्राय केला ना तर खूप छान चव लागते त्याची। तुम्हाला जर असा तडका द्यायचा नसेल, जेव्हा तुम्ही ढोकळा वाफवता तेव्हाच थोडासा तडका त्यामध्ये टाकला ना तरी पण त्याची चव खूप छान लागते आणि असा झटपट होतो। मुलांच्या डब्यासाठी तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटात असा नाश्ता तयार करून देऊ शकता, किंवा मुलांना खायला पण तुम्हाला इडलीचे भांडे खूप भरवायचे नसतील, खूप पसारा करायचा नसेल तर एकाच प्लेटमध्ये असा मस्त असा नाश्ता तयार होतो। इथे मी मस्त प्लेटमध्ये सर्व केला खोबऱ्याच्या चटणी सोबत। बघू शकता काय मस्त दिसतंय आणि खायला तर अप्रतिम टेस्ट लागते याची। ही ट्राय करा आणि कसा झाला कमेंट करून सांगायला विसरू नका। चौथी रेसिपी बघूया, जी लहान मुलांची ऑल टाइम फेवरेट आहे आणि बनवायलाही अगदी सोपी। त्यासाठी मी इथे एक हिरवी मिरची बारीक कट करून घेते, एक टोमॅटो बारीक कट करून घेते आणि एक कांदा पण बारीक कट करून घेते, थोडासा कोथिंबीर। तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम विजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवरचे कुठले व्हिडिओज तुम्हाला आवडतात, रेसिपी आवडतात, व्लॉग्स आवडतात कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलवरच्या भरल्या वांग्याच्या रेसिपीला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं तर त्या व्हिडिओला 1.5 मिलियन व्ह्यूज आहेत, त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद। इथे मी 1 कप इडलीचं पीठ घेतलेलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली। खूप पातळ नाही करायचं आपल्याला आणि खूप जास्त घट्ट पण नाही ठेवायचं। गॅसवर मी इथे कास्ट आयरनचा तवा ठेवलेला आहे, छान सिझनिंग केलेला आहे, तो पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे। कास्ट आयरनचे भांडे सिझनिंग कशा पद्धतीने करायचे, तयार कशा पद्धतीने करायचे। तव्याला थोडंसं ब्रशनी तेल लावून घेतलेलं, तवा मीडियम गरम झाल्यानंतर 2 चम्मच बॅटर टाकायचं। मी घेतलेला चम्मच खूप छोटा आहे म्हणून मी आणि थोडंसं टाकलेलं। तवा खूप जास्त गरम होऊ द्यायचा नाही, नाहीतर बॅटर टाकताच लगेचच खालून करपायला लागेल। नंतर त्यावर छोटे छोटे टोमॅटोचे तुकडे कट केलेले ते टाकून घेतले, मिरची टाकून घ्यायची, थोडा थोडा कांदा पण टाकून घ्यायचा आणि नंतर शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। उत्तप्पा बनवायला खूप सोपा आहे, घाई गडबडीत तुम्ही नाश्त्यासाठी असा झटपट बनवू शकता, मुलांच्या टिफिनवर बनवून देऊ शकता, संध्याकाळच्या 4 वाजताच्या छोट्या भुकेसाठी पण बनवू शकता। खूप झटपट बनतो। वरून पीठ हलकसं ड्राय झाल्यानंतर, कोरडं झाल्यानंतर काही टोमॅटो जास्तच वरवर वाटत होते म्हणून मी हलकेसे प्रेस केले आणि लगेचच पलटी केला। पलटी केल्यानंतर हलकासा ठेवला आणि लगेचच काढून घेतला। बघू शकता सॉफ्ट मऊ असा उत्तप्पा आपला रेडी झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला बघूनच खायची इच्छा होत आहे ना। मस्त असा टेस्टी उत्तप्पा खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करायचा। परत एक बनवून दाखवते तुम्हाला, कमीत कमी तेलामध्ये झटपट नाश्ता असा बनवून तयार होतो। तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा तवा असेल तर त्याला तर आणि कमी तेल लागते। माझ्याकडे पण बरेच वर्ष नॉनस्टिकचा तवा होता, पण नॉनस्टिकच्या तव्यामध्ये आणि कास्ट आयरनच्या तव्यामध्ये बराच फरक आहे। नॉनस्टिक तसंही वापरू नये म्हणतात, तर मी तो चेंज केला आणि हा कास्ट आयरनचा तवा मी 1 वर्षापासून वापरते। वापरून नॉनस्टिक सारखाच काम करायला लागला आता। आणि मार्केट सारखा कुरकुरीत कडक डोसा बनवायचा असेल ना तर त्यासाठी ना कास्ट आयरनचाच तवा लागतो, त्यावरचेच डोसे खूप छान आणि कुरकुरीत होतात। चा तवा द इंडसव्हिली या कंपनीचा आहे, तुम्हाला पण घ्यायची इच्छा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता। मस्त असा टेस्टी आणि झटपट उत्तप्पा आपला तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोप्या पद्धतीने कधी बनवली नसेल तर नक्की बनवा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, नाहीतर विसराल। आणि तुम्हाला जर आपल्या चॅनलवर कुठली नवीन रेसिपी बघायची असेल तर तेही तुम्ही सजेस्ट करू शकता। 5वी रेसिपी बघूया, नाश्त्याचा अगदी झटपट होणारा पदार्थ। तर इथे मी एका बाउलमध्ये 1 कप इडलीचं बॅटर घेतलेलं आहे, 1 हिरवी मिरची कट करून घेतलेली,
अर्धा चम्मच जिरं, थोडंसं आलं किसून घेतलेलं, चवीपुरतं मीठ इडलीच्या पिठावर टाकायचं। त्यानंतर इथं मी 2 चम्मच वाटाणे, 2 चम्मच गाजराचा कीस, अर्धा कांदा बारीक कट करून घेतला आणि थोडंसं कोथिंबीर, हे सगळं पण पिठामध्ये मिक्स करायचं। आपण बनवतोय मस्त असे पौष्टिक इडलीच्या पिठापासून आप्पे। अशा मुलांना गाजर, बीट अशा काही भाज्या खायला दिल्या ना तर मुलं खात नाहीत, पण अशा पद्धतीने काही वेगळं बनवून दिलं ना तर ते मुलं आवडीने खातात। मिक्स करून झाल्यानंतर मला असं वाटलं की थोडंसं पाणी टाकायला पाहिजे, थोडं जास्तच घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलं। बघू शकता खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही। खूप जास्त पातळ झालं ना तर आप्पे व्यवस्थित बनत नाहीत, भांड्यामधून व्यवस्थित काढल्याच जाणार, आणि खूप जास्त घट्ट झालं तर आप्पे ना कडक होतील, सॉफ्ट होणार नाही। गॅसवर मी इथे आप्पे पात्र गरम करायला ठेवलं, थोडं थोडं तेल टाकून घेते, ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित पसरवून घेते, म्हणजे आप्पे व्यवस्थित निघतील, भांड्याला चिपकणार नाही आणि आप्पे आणि टेस्टी लागावेत, दिसायलाही छान दिसावेत, त्यासाठी थोडे थोडे भांड्यामध्ये तीळ टाकून घेते आणि लगेचच वरून एक एक चम्मच बॅटर टाकून घेते। तीळ टाकल्यानंतर लगेचच बॅटर टाकायचं, नाहीतर तीळ खूप जास्त भाजल्या जातील। आणि तुमचं जर आप्पे भांड नॉनस्टिकचं असेल तर गॅस मीडियम ठेवा, आणि जसं माझ्यासारखं कास्ट आयरनचं असेल ना तर गॅस अगदी स्लो ठेवायचा। आप्याचं मिश्रण टाकताना सर्वात पहिले कडेकडेनी टाकायचं आणि त्यानंतर शेवटीमध्ये टाकायचं, तर मधला जास्त भाजला जातो। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाफवू द्यायचे, त्यानंतर लगेच झाकण काढायचं आणि पलटी करायची। जास्त वेळ ठेवले तर खालच्या साईडने आप्याचा रंग खूप डार्क होतो। बघू शकता रंग किती छान आलेला आहे, गोल्डन हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजायचे। मस्त वरच्या साईडनी कुरकुरीत होतात आणि आतमध्ये सॉफ्ट होतात। आप्पे पलटी करताना सर्वात पहिले मधला करायचा, म्हणजे जो शेवटी टाकलेला असतो तरी पण तो जास्त लवकर भाजला जातो। मस्त असे आप्पे अलटी पलटी करून दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही नंतरही तेल टाकू शकता। हे आप्पे पात्र पण द इंदस व्हॅली कंपनीचंच आहे। हे आप्पे पात्र आणि तवा एकाच वेळेस मागवलेला होता, आणि हे दोन्ही पण भांडे सिझनिंग कशा पद्धतीने करायचे, वापरायसाठी तयार कशा पद्धतीने करायचे याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, बघितला नसेल तर नक्की बघा, तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल। आणि घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। मस्त असे टेस्टी, झटपट आणि पौष्टिक आप्पे आपले तयार झालेले आहेत। बघू शकता किती छान दिसतायत, आप्यांचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे, आणि तीळ पण बघू शकता जास्त भाजल्या गेलेले नाही आहे। मस्त असे ओल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करायचे। बघू शकता आतमध्ये किती सॉफ्ट आहेत, किती छान फुललेले आहेत। 6वी रेसिपी बघूया। मस्त असा टेस्टी मसाला डोसा बनवतोय आपण। त्यासाठी इथे मी अर्धा इंच आलं, 4 मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि 5 ते 6 लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या। चम्मच धने घेतलेत आणि अर्धा चम्मच जिरं घेतलेलं, ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि हे अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आपल्याला। जाडसर असं वाटून घेतलेलं बघू शकता, खूप असं बारीक पेस्ट नाही करायची आणि पाणी न टाकता वाटायचं। आणि लगेचच गॅसवर मी इथे कढई ठेवलेली, कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 पडी तेल टाकायचं, अर्धा चम्मच मोहरी टाकायची, 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून टाकायचा, आणि मी इथं जिरं नाही टाकलेलं, आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं, चटणी वाटून घेतली त्यामध्ये मी जिरं टाकलेलं, म्हणून मी इथं जिरं नाही टाकलेलं। तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। कांदा 2 मिनिटं परतून झाल्यानंतर हलका सॉफ्ट झाल्यानंतर वाटलेली चटणी टाकायची, छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची। छान असं मिनिटभर परतून झाल्यानंतर पाव चम्मच हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, परत छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। इडलीच्या पिठापासून खूप वेगवेगळ्या आणि टेस्टी रेसिपीज एकाच व्हिडिओमध्ये बघतोय आपण, तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। 1 टमाटर बारीक कट करून टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा। टमाटर सॉफ्ट होईपर्यंत। सुरुवातीला मी हिंग टाकायचं विसरले, म्हणून अगदी थोडासा हिंग मी आता टाकलेला। छान अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं, तेलामध्ये छान असं परतून घेतलं। त्यानंतर 4 उकडलेले बटाटे अशा पद्धतीने कुचकरून टाकायचे। बटाटे मी आधीच उकडून घेतले होते, व्हिडिओमध्ये बटाटे उकडताना दाखवले नाही। आपण बटाट्याची चटणी बनवतोय, तर चटणीसाठी ना खूप जास्त उकडलेले बटाटे नाही घ्यायचे, नाहीतर मग त्याची चटणी न बनता पेस्ट बनेल। तुम्हाला जर बटाट्याची चटणी दुसऱ्या दिवशी डब्यावर द्यायची असेल मुलांच्या, किंवा मग मसाला डोस्यासाठी चटणी बनवायची असेल, तर तुम्ही बटाटे ना आदल्याच दिवशी उकडून ठेवले ना तरी पण चालते। बटाटे आणि मसाला छान असा मिक्स होईल अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स करून झाल्यानंतर भरपूर असा कोथिंबीर बारीक कट करून टाकायचा।
कोथिंबीर टाकल्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवायचा, हलकासा थंड होते तोपर्यंत। मसाला डोसा बनवण्यासाठी बटाट्याची चटणी तयार झालेली आहे। बटाट्याची चटणी साईडला ठेवूयात आणि डोसा बनवण्यासाठी बॅटर तयार करून घेऊया। तर इथे मी 1 कप इडलीचं बॅटर घेतलेलं आहे। इडलीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीचं सरसरीत पीठ बनवून घ्यायचं। खूप जास्त पातळ पण नसलं पाहिजे आणि घट्ट तर अजिबात नसलं पाहिजे। त्यानंतर मी इथं तवा गॅसवर ठेवलेला आहे। हलकासा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घेतलं, ब्रशनी छान चौकडे पसरवून घेतलं, थोडंसं पाणी मारलं आणि परत कपड्याने पुसून घेतलं। 1.5 चम्मच बॅटर टाकलं आणि चम्मचच्या सहाय्याने अशा पद्धतीने छान अशा पद्धतीने पसरवून घेतलं। व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने। तुम्हाला जर चम्मचच्या सहाय्याने पसरवता येत नसेल तर प्लेन गुळाची वाटी घ्यायची आणि वाटीने मस्त अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं। वरच्या साईडने डोसा हलकासा ड्राय झाल्यानंतर थोडंसं तेल लावायचं। त्यानंतर आपण जी बटाट्याची चटणी बनवली, बटाट्याची चटणी छान अर्ध्या डोस्यावर पसरवून घ्यायची अशा पद्धतीने। त्यानंतर राहिलेला अर्धा डोसा चटणीवर अशा पद्धतीने पलटी करायचा आणि हलकासा प्रेस करायचा। त्यानंतर दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आणि मस्त असा कुरकुरीत डोसा आपला तयार झालेला आहे। तुम्हाला जर या कास्ट आयरनच्या तव्याची लिंक हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की चेक करा। खूप छान तवा आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने मधातून कट करू शकता आणि डब्यामध्ये पॅक करून देऊ शकता। मस्त असा सोपा आणि टेस्टी झटपट बनणारा डोसा आपला तयार आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। झटपट सोपी रेसिपी डोस्याची तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 7वी रेसिपी बघूया, कुरकुरीत मार्केट सारखा डोसा। कुरकुरीत मार्केट सारखा खमंग असा डोसा खायचा असेल ना तर कास्ट आयरनचा तवाच पाहिजे, त्याच्यावरचेच डोसे खूप छान लागतात। तर डोस्याला छान असं तेल लावून घेतलं, हलकासा पाणी मारून परत पुसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तव्यावर छान 1.5 चम्मच डोस्याचं बॅटर टाकलेलं आणि छान अशा पद्धतीने पातळ असं पसरवून घेतलेलं आहे। मस्त असा डोसा पसरवून घेतला। गॅस छान मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर छान असा कुरकुरीत होईपर्यंत डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा। बघू शकता मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि थोडा वेळ ठेवला तर आणि छान कडक होते। कुरकुरीत डोसा व्हायला थोडा वेळ लागतो। स्लो गॅसवर छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावा लागतो। मस्त असा रोल करून डोसा काढून घेतला। मस्त असा डोसा तयार झालेला आहे आपला। कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ मधली शेवटची आणि 8वी रेसिपी बघूया। मी इथे अर्धा कप इडलीचं बॅटर घेतलेलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। आपण बनवतोय खूप झटपट आणि सोपा पदार्थ बन डोसा। खूप झटपट बनतो, खूप सोपी रेसिपी आहे। मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता। इथे मी तळक्या पॅन मध्ये एक तळका तयार करून घेतलेला आहे। जिरं, मोहरी आणि थोडेसे तीळ टाकलेले। गॅस अगदी स्लो आहे आणि त्यानंतर 1 ते पाऊण चम्मच बॅटर टाकायचं। छान हलकसं अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि त्यावर मी अशा पद्धतीने बटाट्याची चटणी ठेवत आहे आणि नंतर वरून परत अर्धा चम्मच बॅटर टाकलं। तुम्हाला जर बटाट्याची चटणी नाही टाकायची असली तर नाही टाकली तरी चालेल। फक्त इडलीच्या बॅटर पासून पण तुम्ही असा बन डोसा बनवू शकता। बनवायला खूप सोपा आहे, झटपट बनतो। स्लो ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचं। नंतर चेक करायचं झाकण खोलून की वरची साईड ड्राय झाली की नाही। वरची साईड हलकी ड्राय झाली असेल तर अशा पद्धतीने चम्मचच्या साहाय्याने पलटी करायचा आणि असा तळका पॅन जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा असेल ना तर हा असा पलटी करायला वेळ लागत नाही, लगेचच पलटी होतो। छान असा पलटी करून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचा, नंतर काढून घ्यायचा। मस्त असा रंग आलेला आहे बघू शकता आणि खायला पण तितकाच छान होतो। खूप छान टेस्ट होते याची। कट करून दाखवते बघा, खूप छान होते, खूप दिसायलाही खूप छान दिसते आणि इडलीच्या पिठापासून तेच ते पदार्थ मुलांना खाऊसे वाटत नाही। दिसायला जरा वेगळे दिसले की मुलंही आवडीने खातात। बनडोस्यामध्ये जी चटणी मी टाकलेली आहे त्याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आहे, नक्की बघा। मस्त असा झटपट बन डोसा आणि ओल्या नारळाची चटणी, मस्त असा टेस्टी झटपट नाश्ता आपला तयार आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।
आवडली असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करा. व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 8 नाश्त्याच्या झटपट रेसिपी शेअर केल्यात. तुम्हाला कुठली जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान नवनवीन रेसिपीज आणि व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर साईडला जे बेल बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन बघू शकाल.